तुम्ही धनंजय देशमुखांना धमकी देता, गुंडाला बोलायचं नाही, गुंडाला बोलायचं नाही. काय चूक केली? वंजाराला धमकी दिली का? कुठल्या धनगराला, दलित मुस्लिमाला, मायक्रो ओबीसीला? अरे धनंजय मुंडे, आमच्या रक्तात नाही येते, आमचे रक्त पवित्र आहेत, आम्ही नाही जातीवाद करत. आतापर्यंत एकाही जातीला दुखवलं नाही. होय, नेत्याला मी सोडत नाही, सोडणार सुद्धा नाही. जातीवाद हे आम्हाला शिवत नाही. तुझं पाप झाकण्यासाठी आता ओबीसीचा आसरा घ्यायला लागलाय धनंजय मुंडे. तुझं पाप झाकण्यासाठी ओबीसीचा आसरा घेणार आणि पांघरून घेतोय की ओबीसीवर अन्याय होतोय. ओबीसीचा काय संबंध त्याच्यात? खून करणार तुम्ही, पापी बांधणार तुम्ही आणि याच्यात ओबीसीला ओढणार. आम्ही कुठल्याही जातीला बोललेलो नाही आणि कधी बोलणार सुद्धा नाही, पण गुंडाला सोडणार नाही. माझ्यावर किती केसेस केल्या, आता केसेसचा सपाटा उठलाय माझ्यावर. पहिलेच तुमच्या मुख्यमंत्र्यांनी माझ्या मग यासाठी लावली, त्याला भय नाही. मी इथं केसेल पिसेल भेट असतोय. अशा 1,000 केसेस केल्या ना, संतोष भैयाना न्याय देण्यासाठी माझ्यावर 1,000 केस झाल्या तरी मनोज जरांगे माग सरकणार नाही. गोरगरीब मराठ्यांच्या लेकराला आरक्षणातून न्याय देण्यासाठी माझ्या विरोधात कितीही शंडाच्या टोळ्या उभा राहिल्या आणि गुंडाच्या टोळ्या उभा राहिल्या तरी धनंजय मुंडे, मनोज जरांगे हटत नाही. कर केस, तुला काय करायची ती. गोरगरीब मराठ्यावर अन्याय झालेला मी सहन नाही करू शकत. मी न्यायासाठी लढणार आहे, पण मी जातीवाद करत नाही. तुझी लाभार्थी टोळी आणखीन तरी धनंजय मुंडे, तिला थांबव. तू खोलात चाललाय, तू फसत चाललाय, तू फसणार आहे. आता तू मला खेटलाय, आता बघतो तू उभी. तू हे इतके मॅटर येत परळीपासून मुंबईपर्यंत पठ्ठ्या 25 तारखेचं उपोषण होऊन दी, तुला कचकात दाखवतो. आता मनोज जरांगे कस तो आहे मागा लागतो, माया नादाला लागतो. मी त्यांच्यावर त्यांना अर्ध ध्यानात राहिलं, मी बी अर्धा गेलेलोच. मी बी काय सुईचा नाही. मी 25 दिवसात त्या धन्या मुंड्याचं नाव घेतलं का? तोंड सुद्धा नाव घेतलं नाही तुझ्यासारख्या नासक्याचं. आम्हाला ओरिजिनल लोक लागते, त्याचं नाव घेतो आम्ही. असल्या कसल्या माजुरड्याचं नाव नाही घेत आम्ही. आणि तुम्हाला वाटतं तुम्ही लाडमुठेत. अरे मराठी लाडमुठेत लय जायलेत मग मागा लागल्यावर. तू काय याचं कोणत्या झाडचं का पाला आहे, पण आम्हाला हे राज्य शांत ठेवायचं, इथं कायदा सुव्यवस्था बिघडू द्यायची नाही. गुंडाला बी बोलायचं नाही का? त्याच्या गुंडानं धनंजय देशमुखाला धमकी दिली म्हणून त्या गुंडाबद्दल आम्ही बोललो, आणि तुम्ही म्हणता आमच्या जातीला बोललो. तुमच्या जातीचा काय संबंध याच्याशी? आरोपी तो आरोपी. मी एकदा उपोषण 25 तारखेचं संपलं, माझ्याकडे जे गाबाळ येईन, मी बी तुमच्यासारखा एक माणूस सांभाळायला ठेवतो गाबाळ. आता तुमच्याकडे एक माणूस गाबाळ सांभाळायला पट्ट्याकडे लय मोठा आणून द्यायला लागलेत. इंग्लिश सोडून देतो, मराठी धरतो. याचा भुकटा